सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. कुठल्याही व्यक्तीला तुमची ती व्यक्ती आवडती असू द्या किंवा लांबची किंवा एकदम जवळची कुठलीही व्यक्ती असू द्या, परंतु काही वेळेला काय होतं की आपले काही गुपित असतं आणि काही गुपित इतरांना जर का माहिती पडलं तर ते लोक त्या गुपितचा फायदा घेतात. म्हणजे एखादी गुपित गोष्ट असते आणि त्याचा फायदा घेतात आणि आपल्याला ब्लॅकमेल करतात किंवा आपली इज्जत जाऊ नये किंवा आपल्याबरोबर जे काही घडलं आहे ते इतरांना कुणाला माहिती पडू नये किंवा आपल्याला नेहमी त्रास देणारे लोक आहेत किंवा आपण एखादी गोष्ट आपल्या मनाची घडवून आणायची असेल आणि समोरची व्यक्ती जर का ऐकत नसेल तर त्या समोरच्या व्यक्तीला आपल्या मनाप्रमाणे वागण्यासाठी, त्याला आपल्या म्हणण्याप्रमाणे वागवण्यासाठी आपल्याला त्याला वशमध्ये करता येईल. वशीकरण म्हणजे काय? समोरची व्यक्ती आपल्या मनाप्रमाणे वागली पाहिजे त्यासाठी केले गेलेले वशीकरण, हे सात्विक वशीकरण आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे? हे वशीकरण आपल्याला करण्यासाठी रोज हा जो मंत्र मी तुम्हाला पुढील प्रमाणे सांगते, तो मंत्र तुम्हाला रोज 21 दिवस रोज 108 वेळेला म्हणायचा आहे. आता हा मंत्र म्हणत असताना तुम्हाला सर्वात पहिले हा जो मंत्र आहे तो मंत्र अतिशय बलाढ्य देवता, ज्याला आपण मारुतीदादा म्हणतो, त्यांचा हा मंत्र आहे. हा मंत्र आपल्याला रोज 108 वेळेला म्हणायचा आहे. मंत्र म्हणण्याच्या आधी मारुतीदादांना विनंती करायची, प्रार्थना करायची आहे की तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे वागविण्यासाठी, ज्या व्यक्तीसाठी हा तुम्ही वशीकरण करता, हा मंत्र बोलता, त्या व्यक्तीला कुठलाही त्रास होणार नाही. फक्त तुमच्या चांगल्या कामासाठी हा तुम्ही वशीकरण करता, ह्यासाठीच तुम्ही हा वशीकरण करायचा. जर का इतरांना त्रास होईल ह्यासाठी जर तुम्ही वशीकरण केला तर मात्र ह्याचे पडसाद उलट दिसून येतील. त्यामुळे कुणाचंही वाईट होणार नाही, कुणाचंही वाईट चिंतणार नाही ह्याची काळजी घ्या. ज्यावेळेला आपण इतरांचं वाईट काहीतरी चिंतत असतो त्यावेळेला इतरांपेक्षा जास्त पटीने आपलं वाईट होत असतं. त्यामुळे आपण सर्वात पहिले इतरांचं वाईट करणं किंवा वाईट चिंतणं सोडून द्यायचं आणि आपल्या मनाप्रमाणे एखाद्या व्यक्तीला जर का वागवायचं असेल चांगल्या गोष्टींसाठी, तर हा मंत्र जो आहे ह्या मंत्राचा तुम्ही नक्कीच योग्य परीने वापर करू शकता. आता रोज तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. ह्याच्यात कुठल्याच प्रकारचा खंड करू नका, कारण कुठलाही आपण उपाय करत असताना कमीत कमी 21 दिवस तरी हा उपाय करायचा असतो. हा मंत्र सिद्ध होण्यासाठी वेळ लागत असतो. त्यामुळे रोज तुम्हाला 108 वेळेला म्हणायचं आहे. 108 पेक्षा कमी वेळेला म्हणू नका, थोडासा वेळ काढा. कारण बघा, चांगली गोष्ट जर हवी असेल तर त्यासाठी थोडासा वेळ काढावा लागतो, थोडासा वेळ द्यावा लागतो. आणि नंतर बघा काय करायचं, रोज 108 वेळेला मंत्र म्हणायचा आहे. मंत्र कुठला आहे सांगते का? ओम नमो हनुमते रुद्रावताराय ऊर्ध्वमुखे हयग्रीवासाय सकलजन वशीकरणाय रामदूताय स्वाहा. पुन्हा एकदा म्हणते, ओम नमो हनुमते रुद्रावताराय ऊर्ध्वमुखे हयग्रीवासाय सकलजन वशीकरणाय रामदूताय स्वाहा. हा मंत्र तुम्हाला रोज 108 वेळेला म्हणायचा आहे. सतत कुठल्याही प्रकारचा खंड न करता 21 दिवस म्हणायचं आहे. आणि त्या व्यक्तीसाठी तुम्ही मारुतीदादांना प्रार्थना करायची आहे की ती व्यक्ती माझ्या वशमध्ये येण्यासाठी मी हा मंत्र सिद्ध करते किंवा हा मंत्राचा मी वापर करते. अशा पद्धतीने तुम्हाला जशी कशी प्रार्थना येत असेल तशी प्रार्थना करा. नक्कीच हनुमानदादा तुम्हाला मदत करतील. आणि एखादी व्यक्ती जर का तुमच्याशी वाईट वागत असेल, तुमचं ऐकत नसेल किंवा तुम्हाला त्रास देत असेल किंवा तुमचं जी कोणी वाईट करत असेल व्यक्ती, ती नक्कीच त्या व्यक्तीची ही सर्व जी वृत्ती आहे वाईट करण्याची, तुमचं वाईट चिंतण्याची किंवा तुम्हाला त्रास देण्याची, ही जी काही वृत्ती आहे ही वृत्ती बदलून जाईल आणि ती व्यक्ती तुमच्याजवळ चांगल्या बोलाने येईल, तुमच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे ऐकेल. किंवा तुम्हाला एखाद्या व्यक्तीवर तुमचं प्रेम आहे आणि ती व्यक्ती ऐकत नाही, काही कारणास्तव तुम्ही एकमेकांपासून लांब झाल्यात, तर त्यासाठी हा मंत्र तुम्ही नक्कीच वापरू शकता. हा मंत्र वापरल्याने पुन्हा तुम्ही नव्याने पुन्हा एकत्र याल, एकत्र नव्याने संसार कराल, सगळ्या काही व्यवस्थित गोष्टी होतील. हा मंत्र खूप ताकदवान आहे. आजचा छोटासा उपाय तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.